मोर्शीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी विद्यमान आमदारांनी मोर्शी मतदारसंघाची मान खाली झुकवली अशी टीका माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली। ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं नाही। याशिवाय महिलांवरील अत्याचार वाढत आहेत। या विरोधात भारतीय जनता पक्षाने धरणं आंदोलन पुकारलं आहे। मोर्शी येथे धरणं आंदोलन करण्यात आलं। माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुकाध्यक्ष देवेंद्र बुरंगे, शहराध्यक्ष रवी मेटकर, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडसकर, प्राध्यापक संजय घुलक्षे, सुनील ढोले, ज्योती मालवीय, आप्पा गेडाम, अजय आगरकर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। तूर खरेदीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक होत आली आहे, त्याकडे शासनाचं लक्ष नाही। संत्र्याचे भाव गडगडले आहेत। जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, कृषी समृद्धी अनुदान योजना या खटाईमध्ये पडल्या आहेत। शेती निगडीत असलेल्या प्रकल्पांची धीमी गती यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी नाडवला जात आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी शासनाला जाग यावी म्हणून तीव्र आंदोलन करत असल्याचं माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितलं। या ठिकाणी मत्स्य विज्ञान महाविद्यालय झालं पाहिजे, त्याच्यासाठी 5 एकराची जागा आपण या अप्पर वर्धा कॉलनीमध्ये दिली होती। अप्पर वर्धा कॉलनी नाही, अप्पर वर्धा वसाहतमध्ये। परंतु त्याचं काम सुद्धा सगळे पैसे मंजूर करून सुद्धा त्याचं काम सुद्धा थंड बसण्यात या सरकारनं टाकलं। आपला प्रॉमचा कारखाना इथे आणला होता, त्या प्रॉमच्या कारखान्याचं काम सुद्धा थांबवलेलं आहे। फक्त 2 प्रायव्हेटच्या माध्यमातून संत्र्याचा प्रकल्प जैनचा त्याचं काम त्यांना आपण सुरू ठेवायला सांगितलेलं आहे आणि 20 मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प त्याचं काम सुरू ठेवलेलं आहे, कारण का याच्यामध्ये सरकारचा पैसा नाही। परंतु खेडला आपण सौर ऊर्जा प्रकल्प जो दिला होता तो सुद्धा यांनी थांबवला। याचं कारणच असं होतं की देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विदर्भाकडे जास्त पैसा येत होता। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।